बापरे! तुम्ही दोघी सख्या बहिणी आहात? असं तर अजिबातच वाटत नाही. ही तुमची मुलगी आहे. तुमच्यासारखी जराही दिसत नाही. ही तुझी आई आहे. असं वाटतच नाही की तू तिची मुलगी आहेस असं. बऱ्याचदा काही जण अशा कमेंट्स सतत ऐकत असतात आणि हसून टाळून देत असतात. पण तरी सुद्धा त्या कमेंट्स तुमच्या सबकॉन्शियसमध्ये पक्कं घर करून बसतात आणि आपण सतत त्याच गोष्टीवर फोकस करतो, ज्या आपल्यामध्ये नाहीत असं आपल्याला वाटतं. मग ते एखाद्या वेळी तुमचं नकटं नाक असू शकतं, एखाद्या वेळी आपला सावळा रंग असू शकतो, एखाद्या वेळी आपण अ, चष्मा असू शकतो आपला किंवा आपली कमी उंची असू शकते. या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्यातला आत्मविश्वास कमी करतात आणि आपण त्याच गोष्टी बघायला लागतो इतरांच्या नजरेतून, ज्या आपल्यामध्ये उणीव म्हणून हायलाइट केल्या जातात. मला आज हे सांगायचं आहे, की जेव्हाही तुम्ही विचारता, की अ, तुझ्या चेहऱ्यावर ग्लो कशाचा आहे? किंवा तुझं स्किन केअर रुटीन काय आहे? किंवा तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येण्याचं सगळ्यात पहिलं कारण असतं, तो म्हणजे तुमचा स्वतःचा आत्मविश्वास. मी मला कसं बघते, मी स्वतःकडे जेव्हा बघते, तेव्हा मला उणिवा दिसतात, की मी जेही चांगलं करते आहे स्वतःच्या आयुष्यात आणि ज्याही गोष्टीसाठी मी बेस्ट देते आहे, ते मला आधी दिसतं, की आधी माझ्यात ज्याही कमतरता आहेत, ज्या माझ्या स्वतःच्या आधी इतरांना आधी दिसल्या आणि त्या त्यांनी हायलाइट केल्या, त्याच्याकडे मी आधी बघते. त्यावर डिपेंड करतं, की तुमचा चेहरा खरंच किती ग्लो करतो. गोष्ट अशी आहे, की बऱ्याचदा बाकीच्यांच्या चष्म्यातून स्वतःकडे बघण्याची सवय होते आपल्याला आणि आपण सतत त्या गोष्टींच्या मागे, मागे, मागे जातो. त्या स्वतःमध्ये आणण्याचं ट्राय करतो किंवा त्या हाईड करण्याचं ट्राय करतो, ज्या आपल्यामध्ये नाहीत असं बाकीच्यांचं म्हणणं आहे. मग कधी हिल्सच्या सॅडल घालून स्वतःची उंची वाढवणं असो किंवा मग मेकअपच्या माध्यमातून स्वतःचे चेहऱ्यावरच्या ज्या काही कमतरता आहे त्या झाकणं असो. मेकअप वाईट आहे किंवा हिल्सच्या सॅडल वाईट आहे असं माझं म्हणणं अजिबातच नाही. माझं म्हणणं हेच आहे, की त्या सगळ्या गोष्टींच्या आधी तुम्ही ज्या आहात, त्या खूप चांगल्या आहात आणि ते आपण एक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. जेही बदल आपण एक्सपेक्ट करतो स्वतःसाठी, मला असं वाटतं ते तुमच्यासाठी, स्वतःसाठी असले पाहिजे, कारण का ते तुम्हाला हवे आहेत. जर कोणीतरी काहीतरी तुमच्यावर कमेंट केली म्हणून ते जर आपण दुरुस्त करत असू, तर प्रत्येक वेळी काही ना काही कमतरता सतत स्वतःमध्ये आपल्याला सापडत राहील. ही नकोशी सायकल जर थांबवायची असेल, तर सगळ्यात पहिले स्वतःला सांगितलं पाहिजे, की आय एम इनफ. मी पुरेशी आहे, मी जशीही आहे आणि मी बेस्ट डिझर्व्ह करते माझ्यासाठी. हे जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता, तर आपोआपच जे बेस्ट आहे ते तुमच्यापर्यंत येतं आणि तुम्ही त्यासाठी फाईट देता, जी गरजेची असते आणि तेव्हा मग हा विचारच येत नाही, की मी माझ्या लायकीपेक्षा जास्त मागते आहे का? बरोबर? मी कुठल्याही रंजक किंवा स्वप्नांच्या दुनियेमध्ये रमून जा किंवा किंवा भलत्या-सलत्याच अपेक्षा स्वतःबद्दल बाळगा असं अजिबातच सुचवत नाहीये. मला हे म्हणायचं आहे, की तुम्ही बेस्ट आहात. तुम्ही जशा आहात त्या तुमच्या व्हर्जनवर प्रेम करायला शिका आणि तरच आपण स्वतःतलं बेस्ट बाहेर काढू शकतो आणि तरच आपण स्वतःचा आत्मविश्वास टिकवून ठेवू शकतो. थँक यू सो मच.